सत्ताधाऱ्यांनी कुणाल कामराच्या या वक्तव्यासंदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या त्याही आपण पाहूया। 100% प्लांट होती ते ठरवून केलेलं आहे आणि त्याचं नाव पण मला येत नाही व्यवस्थित कोण कामरा तो कामरा संविधानाची प्रत हातात घेऊन जर ट्विट करत असेल तर आम्ही देखील संविधान मानणारे आहोत, आम्ही देखील संविधानावर विश्वास ठेवूनच पुढे जाणारे आहोत, आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेणारे आहोत। याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी कोणाची बदनामी करेल हे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। ही जी कीड आपण पाळतोय ना महाराष्ट्रामध्ये, ह्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे। तुम्ही कॉमेडी करा ना, तुझ्या कॉमेडीला कोण इकडे भीक घालतोय, पण तू आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं, नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही। आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार। तो जो कामरा आहे त्यांनी ज्या पद्धतीनं टीका करताना पातळी सोडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली, देशाच्या प्रधानमंत्र्यांवर टीका केली, पातळी सोडून त्याचं कोणी समर्थन करत नाही। आणि त्यानंतर जी काही प्रतिक्रिया शिवसैनिकाकडून उमटली, स्टुडिओची तोडफोड झाली, काही असेल ती प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रिया होती, ती येणं साहजिक आहे, पण हिंसेचं पण आम्ही समर्थन करत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।